आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा आहे यूट्यूब चॅनलवर। मंडळी, वेळ वाया घालणाऱ्या 5 सवयी आजच सोडा आणि आयुष्य बदला। तुम्हाला कधी असं वाटतं का, दिवसभर खूप बिझी होतो पण रात्री झोपताना वाटतं की आज काहीच केलं नाही। 24 तास सगळ्यांकडे सारखे असतात, पण काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक तिथेच राहतात। फरक फक्त एका गोष्टीचा असतो, वेळेचा वापर। आज मी तुम्हाला अशा 5 सवयी सांगणार आहे ज्या तुमचा वेळ नकळत चोरत आहेत। जर तुम्ही ह्या सवयी आज सोडल्या तर पुढच्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात मोठा बदल दिसू शकतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सवय पहिली, सतत मोबाईल स्क्रोल करणे। आजकाल मोबाईल हा सर्वात मोठा टाइम किलर बनला आहे। फक्त 5 मिनिटांसाठी इंस्टाग्राम उघडतो आणि अचानक 1 तास निघून जातो। रील्स, शॉर्ट्स आणि सोशल मीडिया आपल्याला सतत डोपामिन देतात। त्यामुळे मेंदूला मेहनतीचं काम करण्याचा कंटाळा वाटू लागतो। विचार करा, जर तुम्ही दररोज 2 तास सोशल मीडियावर घालवत असाल तर वर्षभरात तुम्ही जवळपास 730 तास वाया घालवत आहात, म्हणजे 30 दिवसापेक्षा जास्त वेळ। तोच वेळ जर तुम्ही एखाद्या स्किल शिकण्यासाठी वापरला असता तर कदाचित आज तुमचे आयुष्य वेगळे असते। सोशल मीडिया वापरा, पण त्याचा गुलाम बनू नका। सवय दुसरी, प्रत्येक काम पुढे ढकलणे। उद्या करू, सोमवारपासून सुरू करील, योग्य वेळ आली की करेन, ही वाक्ये तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी शत्रू आहे। कारण योग्य वेळ कधीच येत नाही। यशस्वी लोक ॲक्शन घेतात, अपयशी लोक प्लॅनिंग करत राहतात। लक्षात ठेवा, एक छोटी सुरुवात ही परफेक्ट प्लॅनपेक्षा जास्त शक्तिशाली असते। आज फक्त 10 मिनिटं एक्सरसाइज करा, आज फक्त 1 पेज वाचा, आज फक्त सुरुवात करा, कारण उद्या कधीच येत नाही। सवय दुसरी, सतत इतरांशी तुलना करणे। आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला दुसऱ्याचे हायलाईट रील दिसते। कोणाकडे चांगली कार आहे, कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे सक्सेस आहे, आणि मग आपण स्वतःला कमी समजू लागतो। पण सत्य हे आहे, तुम्ही त्यांची पूर्ण स्टोरी पाहत नाही, फक्त त्यांच्या बेस्ट मोमेंट पाहत आहात। तुलना केल्याने वेळ वाया जातो, एनर्जी वाया जाते, आत्मविश्वास कमी होतो। कालच्या स्वतःशी तुलना करा। आज तुम्ही कालपेक्षा 1% चांगले आहात का, हे महत्त्वाचे आहे। सवय चौथी, निगेटिव्ह लोकांसोबत जास्त वेळ घालवणे। काही लोक सतत तक्रारी करतात, देश खराब आहे, नशीब खराब आहे, काही होणार नाही। अशा लोकांच्या सहवासात राहिलात तर त्यांची मानसिकता तुमच्यावर परिणाम करते। लक्षात ठेवा, ज्याच्याकडे स्वप्न आहेत, ध्येय आहेत, काहीतरी मोठं करायची इच्छा आहे, अशा लोकांसोबत वेळ घालवा। तुमचे फ्युचर तुमच्या सर्कलवर अवलंबून असते। सवय पाचवी, कोणतेही ध्येय नसणे। ज्याला कुठे जायचं हेच माहीत नाही, तो किती वेगाने धावला तरी फायदा नाही। अनेक लोक सकाळी उठतात, काम करतात, घरी येतात आणि पुन्हा तेच, कारण त्यांच्याकडे क्लिअर गोल नसते। ध्येय नसलेले आयुष्य म्हणजे डायरेक्शन नसलेली बोट। आज स्वतःला एक प्रश्न विचारा, पुढच्या 1 वर्षात मला कुठे पोचायचं आहे? उत्तर लिहून ठेवा, मग दररोज त्यासाठी काम करा। मित्रांनो, वेळ हा आयुष्यातला सर्वात मौल्यवान खजिना आहे। पैसे पुन्हा कमवता येतात, संधी पुन्हा मिळू शकते, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही। म्हणून आजपासून ह्या 5 सवयी सोडा। सतत मोबाईल स्क्रोल करणे, काम पुढे ढकलणे, इतरांशी तुलना करणे, निगेटिव्ह लोकांसोबत राहणे, ध्येय नसणे। जर तुम्ही फक्त ह्या 5 गोष्टी सुधारल्यात तर पुढच्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात जबरदस्त बदल दिसेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, मी आजपासून माझा वेळ वाचवणार आहे। धन्यवाद।